माझ्या महानंदा हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षागृहामध्ये पांडवांना जाळून टाकण्याचा प्रयत्न झाला त्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। धृतराष्ट्र आणि पंडू हे भाऊ होते आणि धृतराष्ट्र हा स्वार्थी होता। पंडू मरण पावला आणि पांडव अनाथ झाले। तेव्हा धृतराष्ट्राला वाटू लागलं पांडव ही भावाचे मुलं असल्या कारणानं काही ना काही पांडवांना द्यावा लागेल, राज्य द्यावा लागेल, काहीतरी हिस्सा पांडवांना द्यावा लागेल म्हणून धृतराष्ट्रानं कूटनीती केली। त्याला पांडवाचा काटा काढा वाटू लागला, पांडवांना मारून टाकण्याचा प्रयत्न करू लागला। 100 मुलं होते ह्या धृतराष्ट्राला। त्या दुष्ट मुलं ही दुष्टच होते। खान तशी माती म्हणल्यासारखं धृतराष्ट्राच्या रक्तापासून तयार झालेले मुलं ही दुष्ट होते। त्यांनी भीमाला विष पाजलं, मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि 5 पांडवांनाही मारून टाकायचं, काटा काढायचा, कोणत्याही अवस्थेमध्ये ह्या पांडवांना जिवंत ठेवायचं नाही असा त्याचा विचार होता। आणि त्याने वारणावत इथं एक लाखेपासून राजवाडा बनवला आणि त्या राजवाड्यामध्ये पांडवांना पाठवायचं आणि ती राजवाडा पेटवून द्यायचा अशी कूटनीती त्यानं रचली होती। लाखेपासूनच का बनवला तर लाख लवकर पेट घेते आणि पांडव ह्याच्यामधून वाचू नयेत म्हणून त्याने लाखेपासून एक राजवाडा बनवला आणि पांडवांना सांगितलं वारणावत येथे शिवरात्रीचा महादेवाचा कार्यक्रम आहे, सोहळा आहे आणि त्या कार्यक्रमाला तुम्ही जावं असं सांगितलं। कुंती आणि पांडव कार्यक्रमाला जाणार, परंतु विदुर काकाच्याही कूटनीती लक्षात आली आणि विदुर काकाने पांडवांना सांगितलं। विदुर काका पांडवांना म्हणू लागले तुम्हाला मारून टाकण्याचा हा विचार आहे आणि पुरोचन नावाच्या मंत्र्याने तिथं लाखेपासून राजवाडा बनवून घेतला आहे। तुम्हीही असं करा, तिथून भुयारी मार्ग तयार करा आणि निघून जा। विदुर काकाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी त्या राजवाड्यापासून तिथंच नदी होती त्या नदीपर्यंत भुयारी मार्ग तयार केला आणि कुंती आणि पांडव त्या समारंभाला गेले आणि त्याच लाखेच्या राजवाड्यामध्ये मुक्काम केला आणि ती राजवाडा पेटवून देण्यात आला आणि ती भुयारी मार्गानं कुंती आणि कुंतीचे 5 पुत्र निघून गेले, नदीपर्यंत गेले आणि नदीच्या तिथून नावेत बसून ते गुप्त वेशामध्ये, भिकाऱ्याच्या वेशामध्ये फिरू लागले। हे राजवाडा इकडं पेटवून दिलेला आहे कूटनीती करून दुर्योधन आणि त्याच्या 100 पुत्रांनी। त्या राजवाड्यामध्ये एक भिकारीण त्या गावामध्ये आलेली होती, तिला 5 मुलं होते आणि भिकारीण असल्या कारणानं तिला राहण्याला कुठं जागा नव्हती आणि तिथं तिला ती मोकळी जागा दिसली म्हणून ती भिकारीण त्या लाखेच्या राजवाड्यामध्ये थांबली होती। राजवाडा पेटवून दिल्यानंतर ती भिकारीण आणि तिचे 5ही मुलं जळून भस्म झाले आणि ते 5 प्रेत जळालेले ह्या दुष्ट कौरवांना सापडले। त्यांना अतिशय आनंद झालेला आहे। त्यांना वाटलं आपण केलेला जो मार्ग आहे तो सुफळ झाला आणि पांडवांना मारून टाकण्याचा आपला जो उद्देश होता तो फलद्रूप झाला। हे प्रेत सापडले तेव्हा पांडव आता मरून गेले आणि आपल्या जे समोर काठा होता आपल्या इस्टेटीला अर्धा तो निघून गेला। आता पूर्ण राज्याचे आपण राजे झालो, सगळी प्रॉपर्टी आपल्यालाच मिळणार असं म्हणून अतिशय आनंद झालेला आहे। आनंद उत्सव साजरा केला
आणि विदुर काकांना मात्र माहीत होतं. विदुर काकांना म्हणू लागले, पांडव गेले, त्यांचे अंत्यसंस्कार काही करता आले नाहीत, पण आपोआपच अंत्यसंस्कार झाले असं विदुरांना सांगू लागले. नाटक करू, दुःख झालेलं नाटक करू लागले. पण विदुर काका त्यांचा 13वा करा, त्यांचा दिवस करा असं विदुर काकाला म्हणू लागले. विदुर काका मौनच होते. विदुर काका भक्त होते, श्रेष्ठ असे भक्त होते, कृष्ण भक्त. आणि अनेक संकट पांडवावर आले, परंतु पांडवांना काहीच झालेलं नाही. कारण ज्याचा देव तारी त्याला कोण मारी. पांडवाचा पाठीराखा प्रत्यक्ष कृष्ण होता, म्हणून पांडवांना काहीच झालं नाही. आणि एवढ्या मोठ्या त्या षडयंत्रामधून पांडव वाचले. आणि भिकाऱ्याच्या वेशामध्ये पांडव फिरू लागले, निघून गेले. काही काळ गेला आणि द्रुपद राजाच्या घरी द्रुपदीचं विवाहासाठी एक पण ठेवण्यात आला. आणि ती पण खाली माशाच्या पाण्यामध्ये बघून वरी फिरणाऱ्या माशाचा डोळा उडवायचा असा पण होता. अनेक राज्य आलेले होते. आणि तिथं कृष्ण परमात्म्यानं पांडवांनाही निरोप दिला, ये म्हणून सांगितलेलं आहे अर्जुनाला. आणि तिथं 5 पांडव अर्जुन सगळेच आले. आणि त्या द्रुपद राजाच्या पणामध्ये सगळे लोक हरले, पण अर्जुनानं पहिल्याच बाणामध्ये त्या माशाचा डोळा उडवला आणि द्रुपदी जिंकून घेतली. आणि त्यावेळेस पुन्हा पांडवच जिवंत आहेत असं ह्या कौरवांच्या लक्षात आलं. द्रुपदी जिंकून घेतली आणि 5ही पांडव आपले मातेकडे आलेले आहेत. एक झोपडी बांधलेली होती. भिकाऱ्याच्या वेशात पांडव राहत होते. पांडवांनी बाहेरूनच आईला म्हणाले, आई आम्ही भिक्षा आणली आहे. आई म्हणाली, 5 जणात वाटून घ्या. कोणती भिक्षा हे न बघताच आई म्हणाल्यामुळं द्रुपदीची भिक्षा आणलेली होती आणि ती 5 जणात वाटून घ्यायची ठरलेली आहे. अशा प्रकारे द्रुपदीचा 5 पांडवाबरोबर विवाह करण्याचं ठरलं. आणि हे द्रुपद राजाला मान्य नव्हतं. पांडवाबरोबर 5 जणांबरोबर विवाह करणं हे द्रुपद राजाला मान्य नाही. द्रुपद नाही म्हणू लागला. अर्जुनानं जिंकलेली आहे माझी द्रुपदी आणि अर्जुनाशीच विवाह होईल. पण तिथं धौम्य ऋषी आले, वेद व्यास आले आणि त्यांनी द्रुपद राजाला समजून सांगितलं. द्रुपद राजाला धौम्य ऋषी म्हणाले, राजा द्रुपदीचं भाग्यातच तसं लिहिलेलं आहे आणि विधी लिखित हे कधीच चुकत नाही. पूर्वजन्मी द्रुपदीनं साधना केलेली आहे. द्रुपदी एक ब्राह्मणाची मुलगी होती आणि तिने उन्हामध्ये बसून साधना केली. पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये बसून महादेवाची साधना केली. बरेच वर्ष लग्न झालं नाही, कुमारिकाच होती म्हणून तिने पती प्राप्तीसाठी साधना केली. शिवसमोर प्रगट झाले आणि काय मागायचं ती माग म्हणू लागले. तेव्हा द्रुपदी म्हणाली, देवा मला जर तुम्ही प्रसन्न असाल तर मला धर्मशील असा पती द्या. शिव स्तब्ध होते. पुन्हा द्रुपदीनं महादेवाकडे बघितलं. देवा मला धनुर्धर असा पती द्या अशी म्हणाली. पुन्हा महादेवाकडे बघितलं. देवा मला बलवान असा पती द्या. पुन्हा ईश्वराला हात जोडून म्हणाली, देवा मला जगामध्ये अतिशय सुंदर असेल असा पती द्या. आणि पुन्हा म्हणाली, मला विद्वान असेल असा पती द्या. महादेव तथास्तु म्हणाले. आणि महादेव म्हणाले द्रुपदीला, कन्या तू 5 वर मागितलेस, तुला पुढच्या जन्मी 5 पती प्राप्त होतील. द्रुपदी नका म्हणू लागली, गडगड लोळू लागली देवापुढे, देवा मला असं नका. तेव्हा महादेव म्हणाले, द्रुपदी तू जेही गुण मागितलेस, धनुर्धर पती द्या, धर्मशील पती द्या, सुंदर पती द्या, विद्वान पती द्या, बलवान पती द्या,
तर हे सगळे गुण एका शरीरामध्ये शक्य नाही, म्हणून तुला 5 पती प्राप्त होतील असा आशीर्वाद महादेवानं दिलेला आहे. आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसारच पुढच्या जन्मामध्ये भोग भोगावे लागतात. द्रुपदीचं 5ही पांडवाबरोबर विवाह करून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे लक्षागृहामधून पांडव वाचून आले आणि द्रुपदीबरोबर त्यांचा विवाह झाला. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक आणि सबस्क्राईब करा.